प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आज प्रत्यक्ष मैदानात पाहायला मिळालं। या प्रभागातून लक्ष्मण नवलाई, मालन गडदे, गीतांजली ढोपे पाटील आणि प्रशांत पाटील हे चारही उमेदवार जनतेच्या थेट संपर्कात येत असून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा इतर पॅनल्सच्या तुलनेत लक्षणीय ठरत आहे। यंदाची निवडणूक ही केवळ आश्वासनावर नव्हे तर प्रत्यक्ष झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर लढवली जात असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक 17 मध्ये दिसून येत आहे। मागील काळात रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सोयी सुविधांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्याने त्याचे प्रतिबिंब प्रचारात उमेदवारांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादात उमटत आहे। काम बोलते ही भावना मतदारांमध्ये ठळकपणे जाणवत असून संपूर्ण पॅनलला एकत्रितपणे मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा सूर मतदारांकडून व्यक्त होत आहे। मतदानाचे आवाहन करताना उमेदवारांनी आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा विश्वासार्ह लेखाजोखा मांडला असून लाडकी बहीण योजनेसह सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील प्रभागात आणि शहरात झालेल्या विकास कामांचा प्रभाव जनमानसांवर स्पष्टपणे दिसून येतो। घराघरातून, गल्लीबोळातून आणि चौकाचौकातून उमेदवारांना मिळणारे शब्दातले समर्थन, उपस्थिती आणि प्रतिसाद पाहता भाजप पॅनलच्या विजयाची शक्यता अधिकाधिक बळावत चालली आहे। एकंदरीतच प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता मतपेटीतही निर्णायक स्वरूपात उमटेल अशी ठाम भावना सध्या या प्रभागात रंगू लागली आहे। जिनगोंडा पाटील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2026च्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 17D मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि भारताचे जे पंतप्रधान आहेत मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आपल्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्यामुळे आम्हाला लोकांसमोर जायला काही अडचण नाही वाटत आणि होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला आमचे पूर्ण पॅनेल जे आहे ते पूर्ण पॅनेल विजयी होणार आहे, यात काही शंका नाही। नमस्कार। प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यामध्ये लक्ष्मण भाऊ नवलाई, त्याचबरोबर प्रशांतदादा पाटील, त्याचबरोबर आमच्या मालनताई गडदे आणि मी स्वतः गीतांजली ढोपे पाटील, आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही घर टू घर फिरतोय आणि जो काही आपल्या भारताला ज्यांनी पुढे नेलं असे नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक योजना ज्या दिलेल्या आहेत, त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही ज्या काही योजना दिलेल्या आहे याचा लाभ घेत असताना लोकांमध्ये एक आनंद दिसतो आहे। त्यामधला लाडकी बहीण योजना जी आहे त्यामुळं सगळ्या बहिणी खूप आनंदात आहेत आणि आनंदात नांदतायत, त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद हा प्रभागातून मिळतो आहे। आम्ही जी काही अनेक कामं केलेली आहे त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्फत जी काही कामं झालेली आहेत या कामांमुळं आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याबद्दल आम्हाला आनंद वाटतो। धन्यवाद। नमस्कार, जय श्रीराम। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी लक्ष्मण नवलाई, माझे सहकारी प्रशांत पाटील, गीतांजलीताई ढोपे पाटील, मालनताई गडदे हे आम्ही भाजपचे या ठिकाणी उमेदवार आहोत। गेल्या 5-7 दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत मी जात असताना लोक आम्हाला भरभरून सहकार्य करत आहेत। याचं कारण असं आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास काम पोहोचत आहे।
प्रभाग क्रमांक 17 मध्ये या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगुळ यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 17 मध्ये या 10 वर्षांमध्ये किमान 50 कोटीपेक्षा अधिक कामे या ठिकाणी झालेली आहेत. ओव्हरऑल संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून विकास काम होत असताना आम्ही नगरसेवक म्हणून मागील पंचवार्षिकमध्ये या ठिकाणी विकास कामाचा डोंगर उभा केलेला आहे. या परिसरामध्ये असणारे भुयारी गटार योजना 100% पूर्ण झालेली आहे, पण या परिसरामधले ड्रेनेज योजना अजून कार्यान्वित व्हायची आहे, म्हणजे लाईन ऍक्टिव्हेट व्हायची आहे. पण येत्या 2 महिन्यामध्ये ते आम्ही 100% ती योजना या ठिकाणी पूर्ण करू आणि नागरिक अनेक वर्ष या विषयामध्ये प्रलंबित असणारे विषय या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. दुसरी गोष्ट, या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये वारंवार जे प्रश्न उपस्थित करून 15व्या वित्त आयोगातून 3,42,00,000 रुपये मंजूर करून आजच्या टाकीचं काम आनंद चिंतामणी शेजारी त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. विविध कामाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही कामाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आमच्या प्रभागामध्ये आमच्या गीतांजलीताई सभापती असताना 1 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे. विविध रस्ते असतील, भुयारी गटार योजना असेल, या भागातला जो एक पावसाळी पाण्याचा एक प्रश्न आहे तो आता पुढच्या काळामध्ये त्याला कोट्यावधी रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत. कुंठेमळातला पाण्याचा प्रश्न असेल किंवा पाषाणात खोलीचा पाण्याचा प्रश्न असेल, ते सगळं पाणी आम्ही भोवे गटाराला नेऊन त्या ठिकाणी जोडणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला काम करायला अत्यंत आनंद होतोय. आम्ही ज्या वेळेला प्रत्येक भागामध्ये, मग त्याच्यामध्ये शांतीसागर कॉलनी असेल, पाषाणात कॉलनी असेल, दत्तनगर असेल, नागराज कॉलनी असेल, सगळ्याच भागामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आमचं हे पॅनेल 100% ह्या डब्यात सर्वच उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहे, त्याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. कारण का लोकांना विकास दिसतोय आणि सुसंस्कृत उमेदवार या ठिकाणी पक्षाने आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर 100% आहे. पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, जे त्या ठिकाणी कमळ चिन्ह आहे ते 4 ठिकाणी आपण जे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी चिन्हासमोर बटन दाबून आपल्या या पॅनेलला विक्रमी मतानं आपण निवडून द्यावं, असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.